हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी गव्हाच्या पिठापासून अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी बिस्किटं त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी मी एका बाउलमध्ये 1 वाटी दूध घेतलं आहे. थंड दूध आहे आणि त्यामध्ये पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. तर ती साखर काय आपल्याला विरघळवायची नाही आहे, फक्त मी ते दुधामध्ये घालून घेतले. त्यानंतर एका बाउलमध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. नंतर त्यामध्ये 1 वाटी बारीक रवा घेतला आहे आणि त्यामध्ये अगदी पाव वाटी डेसिकेटेड कोकोनट घातलं आहे. त्यानंतर थोडंसं काजू आहेत तर ते मी क्रश करून घातलेत आणि त्यानंतर 3 चमचे जे आहे ते साजूक तूप घातलेलं आहे. तर तूप आपल्याला फार नाही वापरायचं आहे, कारण ते तेलामध्ये मग सुटू शकतात बिस्किटं. तर फक्त 3 चमचे मी तूप घातले. त्यानंतर अर्धा चमचा मी इलायची पावडर घातली आणि आता हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर अगदी हलक्या हाताने आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे सगळं छान असं मिक्स करून झालं की नंतर आपण त्यामध्ये साखर घातलेलं दूध घालणार आहोत. तर आता हे मोजूनच घेतलेलं आहे, तर मी ते सगळंच दूध त्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे. तर पीठ आपल्याला फक्त भिजवून घ्यायचं आहे, कणिक मळल्यासारखं फार त्याला मळून वगैरे घ्यायचं नाही आहे. जास्त प्रमाणात मळलं गेलं तर मग ते त्याला म्हणजे पडदे सुटणार नाहीत. तर फक्त आपल्याला ते पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर मी अगदी हलक्या हातानं ते पीठ भिजवून घेते. तर त्या दुधामध्येच ते पीठ भिजवलं जातं, पण अगदीच जर तुम्हाला ते पीठ कोरडं वाटत असेल तर वरून तुम्ही थोडासा अजून दुधाचा म्हणजे दूध शिंपडलं तरी ते पीठ आपलं मळून होतं. तर अगदी हलक्या हाताने मी त्याचा एक गोळा करून घेतला आहे आणि नंतर तो मी ठेवणार आहे झाकून. तर एक 10 मिनटं फक्त मी तो झाकून ठेवलेला आहे आणि त्यानंतर 10 मिनटानंतर लगेचच मी त्याची बिस्किट करायला घेतलेले आहेत. तर आता त्या कणकेमधून मी एक पिठाचा गोळा साईडला काढून घेतला आहे आणि तो हाताच्या साहाय्यानं अशा प्रकारे आपल्याला गोल असं त्याची वळवटी करून घ्यायची आहे. अगदी हलक्या हातानं करायची आहे, फार काही प्रेस करायचं नाही. आणि असं चपटं करून त्याचे आपल्याला गोळे कट करून घ्यायचे आहेत. तर अगदी मीडियम साईजमध्ये मी त्याचे कट करून गोळ्या करून घेते. तर आता बघू शकता मी ते कट करून घेतले आणि अशा प्रकारे आपली बिस्किटही तयार आहेत. मी काय त्याचे लाटून वगैरे किंवा काय आपल्याला त्याचं घ्यायचं नाही आहे. बस फक्त अशा प्रकारे कट करून झाले की आपले हे बिस्किट तळण्यासाठी रेडी आहेत. तर तोपर्यंत मी गॅसवर एका कढईमध्ये तेलही गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. तर तेल आपलं गरम झालं आहे आणि एकदा तेल गरम झालं की मग गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी लो करायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही बिस्किट तळून घ्यायचे आहेत. तर तळायला मात्र फार वेळ लागतो. अगदी लो टू मीडियम गॅसवर आपल्याला ही अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर आता बघू शकता हळूहळू त्याचा छान असा कलर चेंज झालेला आहे आणि आपले हे बिस्किट जे आहेत तर ते तळून रेडी झालेले आहेत. तर अशाच प्रकारे मी बाकी पण बिस्किट सगळे तळून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. तर बघू शकता छान असा त्याला गोल्डन असा कलर आलेला आहे आणि न त्याच्यामध्ये सोडा, इनो किंवा बेकिंग पावडर काही एक यूज केलेलं नाही आहे, तरी खूप छान अशी आपली ही बिस्किट तयार झालेली आहेत. तर मी बनवलेली ही गव्हाच्या पिठापासूनची बिस्किटं याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.